एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 12. आपण काल काय पाहतोय, चमस नारायण आणि जनक राजांचा संवाद चाललेला आहे. तर चमस नारायण जनक राजांना सांगते धांबिक भक्त कसे असतात का नाही, धांबिक भक्त कसे असतात आणि अभक्त कसे असतात त्यांचं निरूपण चाललेलं आहे. आणि काल आपण पाहिलं की ईश्वर, काही जे लोक असे आहेत की त्यांचा ईश्वरावर विश्वासच नाही, ईश्वरावर म्हणजे कुणावर भगवंतावर विश्वास नाही त्यांचा. आणि ज्यांचा आहे त्यांचं पण कसं आहे, सकाम आहे. म्हणजे काय करायचं, फक्त त्यांना संसारातले त्यांना सुख पाहिजे, कुठलं तुम्हाला त्यांना स्वर्ग सुख पाहिजे, त्यांना विषयाचं सुख पाहिजे, त्यांना ह्या संसारामधलं सुख पाहिजे, त्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला असतात, त्यांना देव लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेदांताने जे नियम घालून दिलेत ते नियम समजून घ्यायचे नाही आणि पाहिजे तसं मनासारखं वागायचं. कुणी मांसाहार करायचा, कुणी मद्यपान करायचा का नाही, आणि स्त्रीसंभोग करायचा. हे जे विषय आहेत शास्त्राने ज्या पद्धतीने सांगितलेत भोगायला, त्या पद्धतीने न भोगता आपल्या मनाला वाटन तसं ते भोगतात. त्यामुळे त्यांना त्याचं जे फळ मिळायला पाहिजे ते फळ मिळत नाही का नाही. म्हणजे कोणतं फळ मिळालं पाहिजे, जे निष्कामतेकडे त्यांनी जायला पाहिजे ते निष्कामतेकडे न जाता तो काय होतो, त्या बंधनामध्ये जास्त गुंतत चालतो. वेदांतांचं मत काय आहे, हे सगळे भोगायचे विषयांचे, पण कसे भोगायचे, त्यांचा एक हेतू आहे त्या वेदांताचा, काय की हे विषय बघता 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 काय करायचं, कमी 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 करत ते पूर्णपणे विषय भोगायची इच्छा संपून गेली पाहिजे, त्यांचा हा हेतू आहे. पण जेव्हाचं काय होतंय, तो विषय भोगता भोगता असा बघायचा की त्यांची विषयांची इच्छा संपन्नाच्या ऐवजी ती इच्छा त्यांची वाढत चालते. का वाढत चालते, कारण अनलिमिट ते विषय भोगायला त्यांचा कुठल्याही ते नियमाचं ते पालन करत नाहीत. म्हणून हे आपण काल पाहिलं. आता श्लोक क्रमांक 12. धनमचम धर्मेक फलम येतो वै ज्ञानम सविज्ञाना मनो प्रश्यन्ति गुहेषु यजन्ति कलवरेश्यम मृत्यो न पश्यन्ति दुरंत वीर्यम. श्लोक क्रमांक 12. ज्याच्यापासून शब्दज्ञानही प्राप्त होते व साक्षात्कारही होतो आणि ज्ञानानंतर लगेच निर्वाण रूपी शांती प्राप्त होते, तेच खरे धन व धर्म, हेच त्याचे फळ आहे. पण ते लोक त्या धनाचा आपल्या संसारासाठी आणि देहासाठी वापर करतात, पण अनिवार्य असा जो देहाचा मृत्यू होतो तो लक्षात ते घेत नाही. म्हणजे अर्थात आपल्या बुद्धी, मन आदी सर्व शक्तींचा ते द्रव्यादी संपत्तीचा शारीरिक भोगासाठीच उपयोग करतात. बघा, आता सुंदर श्लोक आहे का नाही हा, मस्तपैकी. किती चिंतन केलं तरी याच्यामध्ये लवकर किती बारीक चिंतन करता येईल आपल्याला. नाय कोणी भगवत कथा ज्ञानाभिमानी नाडले तत्वता धने परमार्थ यावा हाता तोही स्वधर्मतान लाविती धर्मी. बघा, कारण कसं आहे, संसार करत असताना, आता गृहस्थ आश्रमी ना, हा संसार करत असताना, विषयाचे भोग बघत असताना, याच्यामध्ये धन कमवत असताना, म्हणजे थोडक्यात हे कर्म करत असताना, हे जे काय कर्म आहे आपल्याला आलेलं वाट्याला, हे सगळं कर्म करत असताना ते कर्म करूनही काय करायचंय, ते कर्म करूनही आपल्याला ह्या म्हणजे आपला उद्धार करून घ्यायचा आहे, आपलं हित करून घ्यायचंय का नाही. कर्म करूनही, कर्म टाकून जमणार आहे का, नाही. पण हे कर्म करत असताना जे आपण कर्म करतोय, आपण जे कर्म करतोय ना, मग धन प्राप्त करण्यासाठी असं, ती धन विषय प्राप्त करण्यासाठी कर्म असं, आणि वगैरे वगैरे जेवढ्या काही गोष्टी आहेत या संसारामधल्या, त्या प्राप्त करण्यासाठी जे आपण करणारं कर्म आहे सगळे, हे सगळं कर्म काय, ह्या कर्माचं म्हणजे हेतूच असा आहे की हे कर्म करता 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 आपण निष्कामतेकडे जावा. कुठे जावा आपण, निष्काम कर्माकडे जावा. आपण निष्कामतेकडे म्हणजे काय, निष्काम कर्मातेकडे आपण जावा, हा हेतू कोणाचा आहे, वेदांचा आहे. पण काय होतं, ऐका बघा, आता काय सांगितलं यांनी इथं की भगवत कथा न ऐकता लोक भ्रामक ज्ञानाच्या अभिमानाने अडचणीत पडले आहेत. बघा, भगवत कथा म्हणजे भगवंताच्या कथा ऐकायच्या नाहीत. आता मला सांगा, एवढे कीर्तन प्रवचन होतात, त्या कीर्तनामधून प्रवचनामधून भगवंतांची भक्ती, भगवंतांचं ज्ञान किती सांगितलं जातं बरं, आणि संसारातल्या गोष्टी किती सांगितल्या जातात. मग असं जर असं, ज्या ठिकाणापासून त्या जीवाची भ्रांती निघून जाईल, ज्या ठिकाणापासून म्हणजे ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्या जीवाला त्या भगवंताबद्दल प्रेम तयार होईल, ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्या जीवाला ज्ञान प्राप्ती करण्याची इच्छा तयार होईल, त्या ठिकाणी जर तुम्हाला संसार कसा करावा आणि संसारामध्ये कसं आहे ते जर सांगितलं, तर हे जीवाला हे गोष्टी कधी समजतील बरं, आणि कोण सांगेल बरं, हे जीवाला सांगेल का कोण, नाही सांगणार.
बरं जे त्या ठिकाणी जे सांगितलं जातं म्हणजे जे सांगायला पाहिजे ते सांगत नाहीत. म्हणजे काय सांगितलंय त्याच्यावरती त्या ठिकाणी काय सांगितलं पाहिजे, भक्ती ज्ञान आणि वैराग्य इतर ह्या गोष्टी न कराव्या का नाही. भक्ती ज्ञान वैराग्य इतर म्हणजे ह्या सोडून बाकीच्या गोष्टी करायच्या नाही. काय बोलायचं तुम्हाला ना, भक्तीबद्दल बोला, वैराग्याबद्दल बोला, ज्ञानाबद्दल बोला, ज्ञानाबद्दल बोला. पण ह्याच्याबद्दल कोण बोलतंय, ह्याच्यामध्ये फार कमी प्रमाणात बोललं जातं. कळत न कळत मनुष्याचे ते लक्षातही येत नाही ऐकणाऱ्या जीवाच्या. पण सांगणाऱ्याने असं सांगितलं पाहिजे की पुढे बसलेले जीव येतं ते आज्ञेने येते, भ्रांतीमध्ये गुंतलेले येते आणि दुःखाचं फळ बघते. दुःखामध्ये पूर्णपणे ते जन्मोजन्मी बरं का, जन्मोजन्मी दुःख सागर ते बुडत चाललेले आहेत. पण त्या जीवाला असं काय आपण सांगावा की त्या जीवाला त्या दुःखाच्या सागर जे चाललाय ना उलटा, तिथून परत माघारी फिरन आणि सुखाच्या सागराकडे निघायला सुरुवात करून, असं काहीतरी अशा पद्धतीने आपण काहीतरी सांगावा. हे त्या सांगण्याच्या ठिकाणी नाही, काय त्याच्या चित्तामध्ये येत नाही. ते काय येत नाही कारण तोच त्या मार्गाने चाललेला नाही. तो फक्त सांगायचं काम करतोय. काय करतोय तो फक्त सांगायचं काम करतोय. म्हणून काय होतं, भगवत कथा तो ऐकत नाही. लोक भ्रामक ज्ञानाच्या अभिमानाने अडचणीत पडले आहेत. त्यामुळे त्यांना नेमकं काय माहित नाही ना, आपण काय केलं म्हणजे आपल्याला खरं सुख प्राप्त होईल हे जीवाला माहित नाही. परमार्थासाठी जे धन आपण वापरायचे त्याचाही योग्य उपयोग करत. आता ही सप्ते बिप्ते आपले ठरवले जातात गावातले, बरोबर का नाही. ही चुका कुठं होत्यात बघा. मग आता जे सप्ते आपण केले जाते मग ते काय वाईट आहे का, चांगल्या गोष्टी आहेत का नाही. कीर्तन प्रवचन त्याचं आयोजन केलं जातं, ज्ञानेश्वरीचं भागवताचं त्या ठिकाणी पारायण केलं जातं, बरोबर का नाही. गीतेचं पारायण केलं जातं. हे सगळं जर करायचं हा हेतू चांगला आहे. आणि हा सगळं करण्याच्या मागचा हेतू एकच आहे की जीवाला त्याची गोडी लागावा. काय, जीवाला त्याची गोडी लागावा. आणि म्हणून सगळ्या गावाने एकत्र यायचं, पैसा गोळा करायचा आणि ते म्हणजे काय धन गोळा करायचं. आपापल्या संसारामधून आपण जे कमावलेलं आहे कष्टाचं, आपलं जे मेहनतीचं जे धन आहे ते काय करायचं, जसं जसं आपल्या वाट्याला येईल तसं तसं ते एकत्र करायचं आणि त्याचा सदुपयोग करायचा. काय की त्या सगळ्या गावाला काय झालं पाहिजे, उत्तम प्रकारची भक्ती कळली पाहिजे, उत्तम प्रकारचं ज्ञान कळलं पाहिजे, उत्तम प्रकारचं वैराग्य कळलं पाहिजे, आपण जन्माला आलो कशासाठी हे कळलं पाहिजे, आपल्याला ते जन्माला आल्यानंतर आपल्याला काय करायचं हे कळलं पाहिजे. पण हे त्यांना काही कळत नाही. मग काय होतं, सगळं घरी प्रपंचात चाललाय, बाहेरही प्रपंचात चाललाय आणि तिथे जाऊन प्रपंचच ऐकायचा. तिथे जाऊन पण काय ऐकायचा, प्रपंचच ऐकायचा. म्हणजे एवढं आपण कष्ट करून धन कमवायचं आणि शेवटी काय आपण त्याचं काय केला, विनियोग आपल्याला व्यवस्थित करता आलेला नाही. म्हणजे तेच सांगते तिथं. मग काय, आपण जे जे परमार्थासाठी आपण जे धन वापरायचे ना त्याचा योग्य उपयोग होत नाही. म्हणून पण विषय भोगासाठी सगळेपणे खर्च करतात. म्हणजे एकतर काय होतंय, परमार्थासाठी कोणी वापरायला धन देतच नाही. बरं दिलं तर ते पण अशा पद्धतीने जाते. बरं ज्याच्याकडे मुबलक धन आहे ते काय करतात, इकडे वर्गणी पावते फाडायचे म्हणलं की त्यांचे जीव येते का नाही. पण इकडे संसारामध्ये विषयामध्ये किती जर खर्च करायचं म्हणलं मग मागं पुढे पाहत थापा 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 बिल खिशीतून पैसे काढतात लगेच का नाही. म्हणजे ते त्याला खर्च करायचं जीवावर येतंय. म्हणजे धर्मासाठी कवडी खर्चही ती करायची वेळ आली तर त्यांचे प्राण कंठाशी येत असतात. असं विषयांची या कामना सर्वस्व वेचिता धना, त्याची धर्मार्थ विचित जाना, सांगिती प्राण कवडीसाठी जया धना चेनी पांगे, हा धर्मची आलासे निजांगे, जीवी पायाळाचे योगे, महानिधी वेगे आतुडे हाती. मग पायाळू मनुष्याच्या दृष्टीने अचानक जर धन मिळावे, पायाळू मनुष्य असतो आणि त्याच्या दृष्टीने जसं अचानक धन मिळालं की त्याप्रमाणे धनाच्या रूपात प्रत्यक्ष धर्म त्यांच्यापाशी उपलब्ध झालेला असतो. म्हणजे काय होतं, पायाळू मनुष्याच्या दृष्टीने अचानक जर कोणाला धनाचा काय झाला, लाभ झाला तर म्हणजे काय झालं, थोडक्यात त्या धनाच्या रूपामध्ये त्यांच्या ठिकाणी काय झालाय, धर्मच त्यांच्यापाशी उपलब्ध झालाय. म्हणजे त्या धनाचा त्यांनी काय केलं पाहिजे, विनियोग कसा केला पाहिजे, चांगल्या कार्यासाठी केला पाहिजे. तर बीज ते द्रुमफळ, चंदन ते परिमळ, जळाचे ठाई केवळ, नांदती सकळ रसस्वाद. जेथे बीज असते तिथे वृक्ष उगवतोच. म्हणजे थोडक्यात त्याला काय सांगायचंय, ज्या ठिकाणी बीज आहे त्या ठिकाणी वृक्ष उगवणारच का नाही. व वृक्ष आला म्हणजे त्याला फळ मिळणार का नाही. चंदन असेल तिथे सुगंध असणार, ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी रस असणार. तसं ध्येय तिथे असे कर्म, रूप तेथे वसे नाम, आणि धन तेथे उत्तम उत्तम सकळ धर्म सदा वसती. बघा त्याचप्रमाणे जिथे ध्येय असन तिथे कर्म आले. मग तू कुठल्या कधी असाना, मनुष्याचा असू द्या, स्त्रियांचा असू द्या नाही, किंवा एखाद्या पशुचा असू द्या,
त्याला त्याच्यानुसार प्रत्येकाला काय आलं त्याच्या पद्धतीने त्याला कर्म आलंच. जिथे आकार असतो तिथे त्याला नाव आलं का नाही. आकाराला आला की त्याला काहीतरी नाव थांबणार का नाही. आणि त्याचप्रमाणे धनाच्या बरोबरीने उत्तम धर्म नांदतो बघा. आणि ज्याप्रमाणे धर्म असन धन असन तर त्याच्या प्रकारे उत्तम धर्मही असतो. जेवे एकादशी व्रत योगे जागरी गीत नृत्य पांगे तुष्टला देव लाग वेगे निज भक्ता करी. एकादशी व्रताचे वेळी जर नृत्य बघा, एकादशी व्रत आपण ठेवलंय, आपण एकादशी धरतो मस्तपैकी 3 टाइम फराळाचं खातो का नाही. व्रत धरतो आपण एकादशीचं, पण त्या दिवशी काय करावा, गायन करावा भगवंतांच्या नामामध्ये, काय करावं, गायन करावा. त्या गायनामध्ये आपण नाचावा, गीत गावा, जागरण रात्री रात्री आपण जागरण करावा का नाही केले. अर्थात त्या कला देवांच्या प्रत्यर्थ उपयोगात आणल्या. आता हे जे केलं आपण सगळं काय केलं, गायन केलं, नृत्य केलं का नाही, जागरण केलं, रात्री जागरून आपण भजन म्हणलो, रात्री रात्रभर जागून. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात, हे काय ह्या सगळ्या कलेच्या गोष्टी येतात. आणि त्या भगवंतांच्या म्हणजे देवाच्या प्रित्यर्थ म्हणजे भगवंतांच्या त्या निमित्ताने आपलं भजन व्हावा त्यासाठी आपण ते कामाला आणलं काय. मग तर देव संतुष्ट होतो. मग जर त्याचं काय म्हणजे आपण म्हणजे त्याचा जर वापर आपण तसा जर बरोबर केला तर देव काय होतो, संतुष्ट होतो. पण त्याचप्रमाणे जर धनाच्या रूपाने प्रत्यक्ष देवच भक्ताजवळ आलेला असतो. अगदी तसं ज्या ठिकाणी कष्ट करून धन आलेलं असतं त्या ठिकाणी देवच भगवंतच त्या धनाच्या रूपाने तिथं आलेला असतो. आता त्याचा वापर कसा करायचा ते त्यांनी ठरवायचं. देव जर ठेवायचा असेल ना आपल्या जवळ, देव जर आपल्या जवळ राहिला तर धन आपल्या जवळ राहील का नाही. बघू पुढे मग, तेवी धनाची या पाठो वाटे परम धर्माशी पडे गाठे धर्म तेथे उठा उठे ज्ञानाची भीती विज्ञानेशी धनाच्या मागोमाग परमश्रेष्ठ धर्म आवरतो. बघा, धन आलं की त्याच्या बरोबर धर्म येतो, त्याच्या मागोमाग जे आणि जे ते धर्म असतो त्या ठिकाणी अप्रत्यक्ष असे ब्रह्माचे दोन्हीचे प्रकार ज्ञान होते. बघा, ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी काय ब्रह्माचं म्हणजे दोन्ही प्रकारचं ज्ञान म्हणजे काय, सगुण आणि निर्गुण हे दोन्ही त्याला ज्ञान होत असतं. पण कसं कष्टाने पैसा धन कमवायचं, धन अर्जित करायचं. आणि ते धन ज्या ठिकाणी धन आपण अर्जित केलं ना त्या धनामध्ये काय असतो, धर्म असतो. काय असतो, धर्म असतो. आणि ज्या ठिकाणी धर्म असतं त्या ठिकाणी देव असतो. आणि देव असतो म्हणजेच काय मग सगुण रूपाने आणि निर्गुण रूपाने दोन्ही रूपाने भगवंत तिथं राहत असतो. पण चंद्रास्तव वाढती कळा जीवनास्तव जिव्हाळा तेवी धनास्तव सोजवाळा धर्माचा सोहळा धार्मिक घरी. चंद्र आहे म्हणून त्याच्या कला कमी जास्त होतात. चंद्र आहे म्हणून काय झालं, बारीक होत जातो, एक दिवस पूर्णपणे संपून जातो, परत हळूहळू काय होतं, परत दिसायला लागतो, परत मोठा होतो, एक दिवस परत फुल एकदम पूर्ण दिसायला लागतो. अगदी तसं त्याप्रमाणे म्हणले पाणी असेल तर तहान भागते का नाही, तरतरी येते. त्याप्रमाणे धनामुळे सोज्वळ अशा धर्माचा सोहळा धार्मिकांच्या घरी होतो. त्यामुळे जर धन असेल तर त्याच्या घरी जो धार्मिक आहे, ज्या ठिकाणी धर्म आहे म्हणजे आधी सांगितलं ज्या ठिकाणी धन आहे, उत्तम धन आहे, कष्ट केलेलं त्या ठिकाणी धर्म आहे. आणि ज्या ठिकाणी धर्म आहे तिथं देव आहे. म्हणजे ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी त्या धनाचा उपयोग धर्माच्या कार्यासाठी केला जातो. बरोबर का नाही. म्हणजे ज्या ठिकाणी काय कष्टाचं धन आहे कमावलेलं आणि त्या ठिकाणी धर्म आहे, आणि ज्या ठिकाणी धर्म आहे ते काय करतो तू मग भजन ठेवील, कीर्तन ठेवल, प्रवचन ठेवल का नाही. आणखीन काय आज समज आज काय झालं, धर्मनाथ बीज होती आज, मग ते बीजनिमित्त कार्यक्रम ठेवल, ते अन्नदान करल का नाही, पंक्ती देईल शुद्ध भावनेनी. म्हणजे काय झालं, धर्माची सोहळा झाला का नाही, धार्मिक कार्य झालं. धर्म तिथे शुद्ध ज्ञान, ज्ञान तिथे विज्ञान, विज्ञान तिथे समाधान, शांती संपूर्ण दे. बघा, ज्या ठिकाणी धर्म असतो त्या ठिकाणी शुद्ध ज्ञान असतं. म्हणून सांगितलं काय, पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य आणि धर्म येते. ज्ञान वैराग्य आणि धर्म हे त्या भक्तीची मुलं आहेत का नाही. म्हणून ज्या ठिकाणी ज्ञान असेल त्या ठिकाणी विज्ञान असते, आणि ज्ञान आणि विज्ञान यांनी समाधान होते. बघा, ज्या ठिकाणी ज्ञान असताना विज्ञान असताना त्यांनी समाधान होत असतं. आणि समाधान झालं की त्याला शांती मिळत असते, त्याला आनंद मिळत असतो. म्हणून ज्ञान आणि विज्ञान आणि समाधान असेल तिथं पूर्ण शांती नांदते. अशी काही सूत्र आहे, एक प्रकारचं एक आहे सूत्र आहे. म्हणून एवढे फळ ज्या धनापाशी
मूर्ख विजेती विषयाशी, देह लोभे भुलले पिशी, अंगीच्या मृत्यूशी विसरले. बघा एवढं सामर्थ्य धनामध्ये येत्या. काय काय प्राप्त करून देते तुम्हाला? ते परमानंद प्राप्त करून देतंय तुम्हाला, ती शांती प्राप्त करून देतंय. कोण? ती धन. असं असणारं धन. पण काय होतंय, एवढ्या मोठ्या फळाची प्राप्ती हे धनामुळे आपल्याला प्राप्त होते. पण हे जे मूर्ख लोक आहेत आपल्यासारखी, ही काय करतात? ते मूर्ख लोक देह भोगासाठी त्या धनाचा वापर करायचा. कशासाठी वापर करायचा? देह भोगण्यासाठी, देहाचे भोग भोगण्यासाठी, देहाला सुखदायक अशा गोष्टी वाटण्यासाठी करायचं. चांगला मग राहायला चांगलं घर पाहिजे, झोपायला चांगली गादी पाहिजे, काय पायाला चिखल नाही लागलं पाहिजे, माती नाही लागली पाहिजे, असं एकदम सगळं व्यवस्थित पाहिजे. कुणासाठी लागतं? सगळं देहासाठी लागत आहे. आणि देह कसा आहे? देह तर नाशिवंत आहे. म्हणजे आयुष्यभर कष्ट करून जे धन कमावलेलं आहे हे सगळं कुठं काय त्यांनी कुणासाठी खर्च केलं? नाशिवंत देहासाठी खर्च केलं. पण हे जर धार्मिक करायला लावलं असतं तर त्याचं जन्मजन्मीचं कल्याण झालं असतं. पण ह्याने काय केलं? ते धन कुठं लावलं? त्या देहाच्या भोग भोगण्यासाठी लावलं त्यांनी. त्यामुळे काय झालं त्याचं? म्हणून काय झालं, जे मूर्ख लोक असतात ते भोगासाठी वापरतात, पण देहाच्या लोभाने ते भ्रांत होतात आणि मृत्यूला विसरू जातात की आता आपण मरणार आहेत म्हणून. कुणाला वाटतं का आपण मरणार? एखाद्याच्या मोतीला जरी गेला तरी त्याला असं वाटत नाही की आपण मरणार आहे म्हणून. वाटतं का? सांगू बरं. जर वाटलं असतं तर परत माघारी आल्यावर विषयाची नादी लागली असते का? नसते लागली. बरोबर काय? पण लागते त्या अर्थी. जळते घरी ठेवा ठेवणे, मरत्या देहा सुरवाड करणे, तो नागवला वेदू म्हणे, ते वेदाचे बोलणे नायके कोणी. बघा, जळत्या घरात मौल्यवान वस्तू ठेवणे किंवा जो देह मरते आहे त्याचे चोचले करून त्याला जर जपणे, हे जो करतो तो नष्टच होतो. म्हणले काय? म्हणले घराला आग लागली म्हणले. आणि म्हणले काय? लय सोने म्हणले आपल्याला, कुठे ठेवायचं म्हणले? ठेवा ना म्हणले घरात. आणि घराला काय लागलेली? आग लागली. शहाणा मनुष्य ठेवेल का बरं त्या घरामध्ये? ठेवेल का तो शहाणा मनुष्य? मग सांगा बरं. मग जो खरा शहाणा आहे त्याला जर ज्याला कळण हा देह मरते, हा मरणार आहे देह, मग आपण आयुष्यभर मरायचं, कष्ट करायचं, पैसा कमायचा, आणि तो सगळ्या ह्याच्यासाठी लावला. आपण येऊन काय केलं? मग उपयोग काय झाला आपला? आपल्या पदरात काय पडलं? काहीच पदरात पडत नाही. मग जर ते घराला आग लागली म्हणजे त्या घरामध्ये कोणी धन ठेवू शकत नाही, कोण सोनं ठेवू शकत नाही. तसं हे ज्याला कळतं की हा देह नाशिवंत आहे, एक दिवस मरणार आहे, मग ह्या मरणाऱ्या देहासाठी, ह्या नाशिवंत देहासाठी एवढं मरून कष्ट, रात्रंदिवस कष्ट करून कमावलेला पैसा तो ह्या नाशिवंत देहासाठी खर्च करेन का? बरं करावा नाही का? पण किती करावा? त्याचा विनियोग व्हायचा पहिला असा. त्याला व्यवस्थित कपडा लागता का नाही, अन्न वस्त्र निवारा, ह्या 3 गोष्टी, याची मूलभूत गोष्टी येतात, ह्या त्याचे निवारण झालं म्हणजे झालं. पण आपल्या अपेक्षा त्याच्यापेक्षा विचार करायची गोष्ट आहे बरं का. बारकाईने विचार करायची गोष्टी आपल्याला सगळ्यांना सकट. रात्रंदिवस माणूस मरतो का नाही? कशासाठी मरतोय? पैसा कमवण्यासाठी. पैसा का सुखाने येतो का? नाही येत. बरोबर का? सुखाने येत नाही पैसा, घामच गाळावा लागतो त्याला. बरं एवढा आलेला पैसा, बरं आपल्याला मनुष्य जन्म कशासाठी मिळाला? आपलं हित करून घेण्यासाठी, आपला उद्धार करून घेण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय. मग असा जर मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला असताना एवढा कमावलेला पैसा आपण कुठं लावतो? संसारामध्ये, त्या देहाच्या भोग भोगण्यासाठी लावतो. म्हणजे तो व्यर्थ गेला का नाही? गेला व्यर्थ. पण हा जो पैसा धार्मिक कार्यासाठी जर लावला तर तो पैसा व्यर्थ जाईल का? नाही. का? तर त्या धार्मिक कार्यासाठी लावल्यामुळे ज्या ठिकाणी धन आहे त्या ठिकाणी धर्म आला. मग त्याने काय केलं? धर्माचं कार्य केलं. आणि धर्माचं कार्य आल्यामुळे त्या ठिकाणी कोण तयार झाला? देव आला. देव आल्यामुळे तिथं ज्ञान आलं. ज्ञान आल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं? त्याला समाधान मिळालं. आणि समाधान ज्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी शांती आली. आणि ज्या ठिकाणी शांती आली त्या ठिकाणी आनंद आहे. त्या ठिकाणी काही आनंद आहे. मग आता आपल्याला आपण बरं, प्रत्येक जीवाचं जी धावपळ आहे ती कशासाठी चाललेली आहे? सगळ्याची आनंदासाठी चाललेली, सुखासाठी चाललेली का नाही? सुख त्याला वाटतं त्या धनामध्ये सुख आहे म्हणून ते धनाच्या मागे लागलाय. पण प्रयत्न काय आहे? सुख मिळावं म्हणून चाललाय ना. मग बरं, आता सूत्र तर असं आहे, सुखाचं सूत्र कसं आहे? असं आहे, तुम्ही कष्टाने धन कमवा, त्याला धर्म कार्यासाठी लावा, आणि धर्म कार्यापासून तुम्हाला काय मिळेल? तुमच्याकडनं धर्म होईल. धर्म झाला की काय होईल? तुम्हाला समाधान मिळेल. समाधान आलं की तुमच्या ठिकाणी शांती आणि तुम्हाला आनंद मिळेल. म्हणजे सुख कुठं सांगितले साधू संतांनी? धर्माच्या आचरणामध्ये सांगितले. धर्माचं तुम्ही आचरण करा, तुम्हाला सुख नक्कीच मिळेल. पण आपण धर्माचं आचरण करतो का?
आपण धर्माचं आचरण करत नाही, आपण भोगांचं आचरण करतो आणि त्यामुळे आपल्याला सुख मिळत नाही आतापर्यंत. म्हणून आजा गेला, पंजा गेला, बापही मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. का झाला तो तसाच? कारण सगळ्यांचं गणित चुकलं. सगळ्यांनी कुठे शोधला सुखाचा शोध त्यांनी कुठे केला? सुखाचा शोध कुठे केला सगळ्यांनी? ह्या देहाच्या भोग भोगण्यासाठी केला. काय सुखाचा शोध त्यांनी कुठे पाहायचा प्रयत्न केला? ह्या देहाला भोग भोगण्यामध्ये जे विषय येतं त्या विषयाच्या भोगामध्ये त्यांनी सुख शोधायचा प्रयत्न केला आणि ते सुख त्या विषयामध्ये आहे असं समजल्यामुळे, त्यांना असं गैरसमज त्यांचा झाल्यामुळं की त्यांनी काय केलं? आयुष्यभर कमावलेलं जे कष्ट करून जे धन कमावलेलं आहे ते कुठं लावलं त्यांनी? ते विषय मिळवण्यासाठी लावलं आणि शेवटी ह्याच्या पत्रामध्ये काहीच पडलेलं नाही. फक्त काय झालं माहिती का? त्याच्याकडनं कर्म घडलं आणि ते कर्म घडत असताना पाप आणि पुण्य झालं आणि त्या पाप आणि पुण्य हे बीज रूपाने त्याच्या ठिकाणी राहिलं. मात्र हे सगळं देहाच्या संबंधाने सगळं संपून गेलं, पण त्याच्या ठिकाणी मात्र बीज रूपाने पाप आणि पुण्य शिल्लक राहिलं. म्हणून ते जन्माला येतोय, मरतोय. जन्माला आल्यावर परत काय करतोय? दुःख भोगत बसलाय. परत मरतोय, परत जन्माला येतोय, परत तीच चालू आहे. मग ही साखळी काय झाली? अशी कंटिन्यू चालू राहिली, ही काही बंद पडायला तयार नाही. कशामुळं? फक्त आपलं गणित चुकलं. आपण ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी त्याचा शोध न घेता ज्या ठिकाणी सुख नाही त्याच्यामध्ये आपण शोध घेतोय, म्हणून आपल्याला ते सापडत नाही. म्हणून आपलं गणित चुकलंय. मग तेच सांगितलं त्यांनी. इथं काय सांगितलंय की त्यांनी जळत्या घरामध्ये जसं मौल्यवान वस्तू आपण ठेवत नाही का? कारण ती घर जळतंय. जळत्या घरात जर मौल्यवान वस्तू ठेवल्या तर त्या जळणार आहेत. तसं हा देहाचा नाश पावणार आहे. मग आपण सगळं केलेलं जर देहासाठीच आपण त्याचा वापर जर केला तर शेवटी काय तुम्हाला मिळणार आहे? काहीच मिळणार नाही ना. मग हे जर खरोखर ज्याला कळतंय तो करेन का? असं कळत नाही. तो काय करतो? आयुष्यभर देहाचे चोचले करत असतो आणि त्याला जपत असतो का नाही? आणि हे सगळं नष्ट होत असतं असे वेदांनी सांगितलंय. पण वेदांचे बोलणे तू कुणाला वेळ येतं ऐकायला? शास्त्राचं तुम्ही काय सांगता काय? ऐका, कोणाला वेळ सांगा बरं. ऐका, किती लोकांना शास्त्र ऐकावं वाटतं? शास्त्र ऐकावं वाटत नाही, पण त्या शास्त्राच्या नावाखाली तुम्हाला तमाशा ऐकायला आवडतो. बरोबर आहे का नाही? शास्त्राच्या नावाखाली आता हे कीर्तन प्रवचनामध्ये काय चाललंय? त्या ठिकाणी शास्त्राचं निरूपण केलं पाहिजे ना, पण त्या ठिकाणी काय होतंय? संसारच परत तुम्हाला सांगितला जातोय. बरोबर का? आणि आपल्याला पण तेच आवडतं आपल्याला. पण वेदांताने नेमकं काय सांगितलंय? वेदांचं काय म्हणणं आहे हे आपल्याला ऐकायला आवडत. पहिले लोक प्रत्येक गोष्टी जरी करायचे म्हणलं ना तर लगेच ब्राह्मणकाकडे जायचे, असं आम्हाला करायचंय, सांगा कसं गेलं पाहिजे. का? शास्त्र काय सांगते. आता किती लोकांना शास्त्र माहितीये? बरं, ज्यांना माहित आहे ते तरी पाळतेत का शास्त्र? शास्त्राचे नियम ते तरी पाळतेत का? नाही पाळते सुद्धा. म्हणून ते सांगितलंय. मग वेदांचं बोलणं कोण ऐकतोय का नाही? कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? चमस नारायण सांगतात. कोण ऐकतो म्हणजे वेदांचं बोलणं? जनक राजाला सांगतात. म्हणून उपजलेनी दिवस दिवसे देहाते काळू ग्रासी तसे, हे नीच नवे मरण कैसे देह लोभ बसे विसरले. जन्मापासून क्षणाक्षणी काळ हा काय करतोय? तो देहाचा नाश करतोय. घडी घडी काळ वाट्याची पाही अजून किती आहे अवकाश. काय घडी घडी काळ वाट पाहतोय आपली, अजून किती शिल्लक राहिले लगेच याला उचलून याला. अजून याचं आयुष्य किती शिल्लक आहे? अजून याचं आयुष्य किती शिल्लक आहे हे कोण पाहतोय? घडी घडी म्हणजे क्षणाक्षणाला काळ पाहतोय. आपलं क्षणाक्षणाला आपलं आयुष्य, हे देहाचं आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे. तरी आपण अजून जाग नाही, आपण सावध नाही. आता वक्त आम्ही मरणारच नाही इथं, आम्ही कधी मरणारच नाही इथं का नाही, असं आपल्याला वाटतंय. पण काय होतं? क्षणाक्षणाला काळ हा देहाचा नाश करत असतो, पण लोक मात्र नित्य घडणारे मरण सुद्धा ते विसरून जातात. काय होतं? रोज मरतोय आपण, रोज जन्माला येतो, रोज मरतोय आपण, पण लोक मात्र ते विसरून जातात आपण मरतोय म्हणून. रोज जन्माला येतो मरतोय म्हणजे काय होतंय? नवीन आपण रोज, आता जसं आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर आपला तो जो देह होता आणि आताचा हा देह, त्यामध्ये किती फरक झाला? तो देह कधी संपला आपला? नवीन देह आपल्याला मिळाला परत, त्याच्यामध्ये परिवर्तन होत गेलं. पहिला मेला, नवीन तयार झाला, पहिला मेला, नवीन तयार झाला. क्षण आपल्या लक्षात येत आहे का? आपल्याला ते लक्षात येत नाही. तसं नित्य घडणारी मर सुद्धा आपल्याला आपण ते विसरून गेलोय. आपण आता ही सुख आपल्याला कायमस्वरूपी टाकून द्यायचे परत, हे आपण विसरून गेलोय. म्हणून तर आपण इकडे नादावलोय. हे आपण काय आलेलो आहे? ह्या मायारूपी आपण वनामध्ये गुंतून पडलेलो आहे सगळं, आणि इकडेच आपण भरकाटलोय. आपल्याला आपला मार्ग सापडला जंगलातून बाहेर निघायचा. शास्त्राने सांगून ठेवलंय, पण त्याचं ऐकायला कोणाला तयार आहे? कोणाला वेळ ऐकायला? कोणाला ऐकायला वेळ?
एखाद्या मनुष्याकडे दिवसातून समज 4 तास काम केलं आणि 4 तास त्याच्याकडे मोकळा शिल्लक वेळ, 4 तासाचा मोकळा वेळ तू कुठं लावतो? शास्त्र समजून घ्यायला लावतो का? आपल्याकडे मोकळा वेळ आपण तुम्ही शास्त्र समजून घ्यावं कसं आहे ते, आपल्या उद्धाराच्या गोष्टी काय येतात, भगवंताची भक्ती केली म्हणजे आपला उद्धार होईल त्यासाठी तू लावतो का टाइमपास करायला लावतो? तू टाइमपास होत नाही म्हणजे आता मग मग हसायचं, खदा उड्या हाणायच्या, नाचायचं, लबाड सोबाड बोलायचं, कोणाला काय म्हणायचं, कोणाची निंदा करायची, कोणाची टिंगल करायची, कुठं लावला आपण हा सगळा वेळ? पण आपल्याला लक्षात येतंय का आपलं काय आहे? हा देह पडायचा आहे. आपण हे सगळं जे जे करतोय ते सगळं आपल्या खात्यात जाऊन पडतंय, आपल्याला प्रसंग भोगावं लागेल. याचा विचार आहे का आपल्या ठिकाणी? नाही. आपण का का नाही आपल्या ठिकाणी? कारण आपण मरणार आहोत हे आपण विसरून गेलेलो आहे. ते शास्त्र सांगत आहे. मग वेदांत तेच सांगतात, ज्याचे त्या देखता कैसा, काळू गिळी बाळ वयसा, मग तारुण्याची दशा, मरुड निघसा ग्राशी काळ. अहो पाथा पाथा काळ बाल्यावस्था, काळाने आपली खाऊन टाकली. बाल्यावस्था आपली कुठे गेली? काळाने गिळून टाकली. ती कधीच खाल्ली काळाने आपली बाल्यावस्था. बर, बाल्यावस्था गेली, पुढे तारुण्य अवस्था मिळाली आपल्याला, तीही काळाने खाऊन घेतली. पुढे म्हातारपण आलंय, ती आता थरथर कापायला लागले आणि त्याची काळात वाट बघतोय. ते थरथर कापतं म्हणजे काय होतंय? हळूहळू हळू पोखरतोय काळ. काय करतोय त्याला? पोखरतो म्हणजे काय करतो? खातोय तो. आणि शेवटी आपल्याला मरण येतंय. ही काळाची करणी ब्रह्मदेवालाही आवडता येत नाही, त्याला सुद्धा मारावं लागतं ब्रह्मदेवाला सुद्धा. मग आपण तुम्ही आम्ही कोण येतं इथं? आपण काय जगणार आहेत का? पण हे कळलं का आपल्याला? आपल्याला कळायला पाहिजे का नाही कळायला पाहिजे? आपल्याला कळायला पाहिजे ना आपल्याला. म्हणून गिळोनिया तारुण्यपण आणि वार्धक्य कंपयामान, ऐसे काळाचे विंदान, दुर्धर पूर्ण ब्रह्मादिका, जयाचे चपेट घाते, मरण आणि अमराते, मूर्खतेत जीविताते, अक्षय चित्ते दृढ मानिती. ज्याने एक चापटी मारताच, याने काही थप्पड मारली की अमर आशय देवा नाही मरण येते. कुणी चापटी मारली की काळाने, एक थप्पड हल्ली काळाने की देवादिकांना सुद्धा मारावं लागतं. मग आपण तर किती सामान्य सांगा तुम्ही आता. देवाला सुद्धा मारावं लागतं, त्यांनी चापट हाणली की लगेच. मग त्या मृत्यूला विसरून सर्व मूर्ख लोक, बरं का, सगळे मूर्ख आहेत बरं का आपल्या सहित. कारण आपल्याला सुद्धा अजून आपण मग शास्त्र वाचतोय, ऐकतोय, पण खरंच आपण सावध आहेत का? होय, आहेत आपण सावध? किती वेळ आहे आपल्याकडे? आपण कुठं घालवतोय व्यर्थ वायाला का नाही? एवढं सगळं त्या मृत्यूला विसरून मूर्ख लोक आपल्या जीवताला अक्षय मानतात. काय वागतंय? आपण मरणारे असताना पण त्याला काय वागतंय? आपण चिरंजीवी येतं, आपण कधी मरणारच नाहीत असं त्या जीवाला वाटतंय. मुळी देह चित्तवा नित्य, मग तेथेची भोग काय शाश्वत, परिधन वेचुनी विषयार्थ, भुलले जाण भ्रांत श्रीलोभे. अहो आधीच देह ना शाश्वत नाही. हाय का शाश्वत देह? तुझा देह शाश्वत आहे का? आपला तर अजिबात नाही शाश्वत. हाय का शाश्वत? मग आधीच तो शाश्वत नाही, आणि मग त्या अशाश्वत असणाऱ्या देहाचे भोग टिकाव कसं काय असतील? बरं असते का भोग टिकाव? तरी पण स्त्रीलोभाने हा अन्य वासनेने मूड झालेले हे लोक त्यासाठी द्रव्य असतात. बघा, एवढं सगळं माहित असून कोणाला माहित नाही? बरं प्रत्येकाला माहिती आहे आपण मरणार आहे. आतापर्यंत परंपरा चालत आलेली काय, तुम्ही यालाय आपल्यालाही मारायचे, पुढचाही मारणार आहे का नाही? प्रत्येक जण मारणार, हे सगळं माहित असूनही प्रत्येक जण काय करतोय? ह्या देहाच्या भोगासाठी धन खर्च करतोय, द्रव्य खर्च गोळा करतोय आणि त्यासाठी खर्च करतोय. गोळा करायचं आणि त्याच्यासाठीच खर्च करायचं. काय चाललंय हे सगळं? कधी सावध व्हायचं आपण? म्हणून ऐसे नश्वर भोग जगे, तो भोगा वया रिघावे स्वर्गे, तदर्थ प्रवर्तती यागे, लागवेगे भोगेच्छा. जसे या जगतातील भोग नाशवंत असतात, बघा, या जगातील भोग जसे नाशवंत आहेत तसे स्वर्गातील भोगही नाशवंतच असतात. या मृत्यू लोकांमधले भोग जसे नाशवंत आहेत ना, तसेच स्वर्गातले सुद्धा भोग नाशवंत आहेत. मग तुम्ही किती जरी हवन केले, यज्ञ केले, तुम्ही पुण्य वाढवलं, पापाचा नाश केला, पुण्य वाढवलं आणि स्वर्गामध्ये जरी गेले ना, तर तिथले भोग नाशवंत ते सुद्धा संपणार आहेत. जसे इथले संपतेत तसे तिथलेही संपणार आहेत. मग जर हेही संपतेत, हे सोडून जावं लागतंय, तेही संपते, ते सोडून जावं लागतंय. मग ते मिळवायचं आपण अठ्ठास का करायचा? कशाला आपले दिवस वायाला घालवायचे? कशासाठी आपला वेळ वायाला घालवायचा? आणि इथं सुद्धा असून आपल्या उद्धाराचा मार्ग आपण जर नाही स्वीकारला ना, आपण उद्धाराचे आपण जर नाही प्रयत्न केले ना, तर एक एक क्षण आपला वायाला चाललेला आहे.
आपल्या आयुष्यातलं एक एक क्षण वायाला चाललेला आहे. म्हणून आपण किती सावध झालं पाहिजे, एका एका क्षणात आपण किती फायदा करून घेतला पाहिजे, हे आपण प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे आज. तर ही स्वर्गात जायला असं असू नये, तर ही स्वर्गात आपल्याला जायला मिळावे अशी आपली भोगवादी असणारी आपली काय इच्छा आहे. म्हणून आपण यज्ञ करतोय, हवन करतोय. आणि काय मागतोय? स्वर्गवासी व्हावा मी. काय व्हावा? स्वर्गवासी. म्हणजे वासी म्हणजे काय? त्या ठिकाणी वास करा. वास करावा म्हणजे काय? त्या ठिकाणी आम्ही राहायला जावा, स्वर्गामध्ये राहायला जावा, कैलासामध्ये राहायला जावा, वैकुंठात राहायला जावा. का नाही? काय म्हणतात त्याला बघा, आमचं हे स्थान, आमचं ते स्थान, आमचं ते स्थान. का नाही? या सगळ्या ठिकाणी आम्ही राहायला जावा असं वाटतंय त्या जीवाला. म्हणून सुख भोगवाया वेगे, पतंगू जेवी उडी घाली आगी, तिवे इहा मूत्र भोगी पतना लागी, पावती पतंग ज्याप्रमाणे आगीत उडी घालतो. पावसाचे दिवस असले म्हणजे पतंग म्हणजे काय? पंख असलेल्या त्या पाकुळ्या, त्या काय करते, दिवा लावले असले की त्याला जडप मारायची, त्याच्यावरती फिरायचं 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 आणि त्याला चिपटून मारायचं. का नाही? त्या दिव्यामध्ये काय करायचं? स्वतः जाऊन जळून जायचं, स्वतःला काय करायचं? संपून टाकायचं. बरं, आता ते पतंग त्या पतंगाच्या आधी एक पतंग त्यामध्ये जाऊन जळालाय, मेलाय, नष्ट झालाय, किंवा डोळ्याने पाहतो तरी पण तेव्हा काय करतोय? दुसरा पतंग सुद्धा काय करतोय? त्याला पाहूनही पर तो तिथं जाऊन मरतोय. त्याच्या मागचा पतंग पण तो काय करतोय? आपल्या आधी 2 पतंग गेले त्याच्यामध्ये जळून गेलेत, ते स्वतः डोळ्याने पाहतोय तरी पण तिसरा पतंग काय करतोय? परत तिथं जाऊन काय करतोय? स्वतः मरून जातोय. आता तसं चाललंय ना आपलं पण. आपला आजही तसंच मेला बघून काहीतरी पत्रात पाडून घेतलं. आपला पंजाही तसाच गेला, आपला बापाही तसाच गेला, आणि आपण त्याच मार्गाने चाललोय. काय फरक आहे आपल्यामध्ये सांगा? आपण कसं चाललोय? तसंच चाललोय. काय करतोय आपण? उद्धाराचा मार्ग केला आपण नामचिंतन केलं, मरमर रातून दिवस फक्त धन कमायचं आणि त्या धनाचा उपयोग काय करायचा? हे देहाचं बघण्यासाठी करायचं. आपल्याला खाली शिल्लक काय राहील? काहीच राहणार नाही आपल्या ठिकाणी. आपले बरं काय येतंय? बरं, जे आपल्या बरं येतंय ते तरी शाश्वत आहे का? काय येतंय आपल्या बरं? आयुष्यभर मरमर करून धन कमवायचं. बरं, धन कमवत असताना मग चांगल्या मार्गाने कमवतोय का वाईट मार्गाने कमवतोय? बरं, ते कमीत असताना त्याचे गुणदोष आपल्याला लागतात का नाही? मग हे भोग, पैसा, धन, अर्ज आपले काही बरं येत नाही, पण जे केलेलं कर्म आहे ना, त्या कर्माचं फळ आपल्या बरोबर येते, त्या कर्माचं बीज आपल्या बरोबर येते, आणि त्या बीजाच्या पोटी आपल्याला परत आणखी पुढचे जन्म प्राप्त होत्यात, आणि त्या जन्मामध्ये आपल्याला प्रति दुःख भोगावं लागतात. म्हणून त्याप्रमाणे हे लोक पर सुखाच्या आशेने आपला नाश करून घेतात. म्हणजे ह्या मृत्यूलोकामध्ये मला सुख मिळावा अशा आशा धरून ते कर्म करतात, आणि त्यांना सुख तर मिळत नाही, पण स्वतःचा मात्र अधपात करून घेतात, स्वतःचा मात्र ते घात करून घेतात. श्री आमिष मद्यपान हे वेदोक्त भोग जान, ते तकेवी घडे पतन हे वेद विधान नियनती मूर्ख. अहो, हे लोक असे समजतात की स्त्री, मांस, मद्य यांना वेदांनी संमती दिली. काय समजतात? स्त्री भोगाला वेदांनी सांगितलंय म्हणले काय नाही, बिंदास म्हणले लग्न करायचं, स्त्री संग तिचं भोग घ्यायचा. वेदांनी सांगितलं म्हणले मांस खायचं, म्हणले मांस खायचं बिंदास, म्हणले पाहिजे तेव्हा आणायचे पक्षी कापायचे खायचे. कोणी सांगितलं? म्हणले वेदांनी सांगितले. म्हणले काय? वेदांनी सांगितले म्हणले दारू प्यायला. आणि सैरापणे काय करतात? ते बिंदासपणे हे बघत बसतात, आणि त्यामुळे आमचे पतन होते. हे कसे होणार? पण वेदाची आज्ञा कशी आहे हे मात्र आपल्याला कळतच नाही. वेदाने सांगितलं, पण कसं सांगितलंय? आपण काल पाहिलं कसं सांगितलंय वेदांतांनी, का नाही? हे भोगायचे, पण कसे भोगायचे हे आपण काल पाहिले. पण हे कसे भोगायचे हे कोणी पाहत नाही, सांगणार आहे. बरं, ज्याला माहिती ना तोही तसं भोगत नाही, सांग, तोही नियम पाळत नाही का पाळतोय? मला सांगा बरं, किती लोकांना माहिती? कीर्तनकार असते, प्रवचनकार असते, शास्त्र वाचणारे असते, किती लोकांना माहिती? किती लोक हे सगळे नियम पाळतात वेदांताचे? कारण एकनाथ महाराजांकडं एक माणूस गेला होता, म्हणला बाबा माझा मुलगा ना नुसता गुळ खातो, म्हणले काय करावं त्याला सांगा, तुम्ही सांगा, आमचं ऐकतच नाही अजिबात. एकनाथ महाराज म्हणले एक काम करा, तुम्ही 8 दिवसांनी परत या, मग सांगतो म्हणले त्याला. बरं म्हणले. मग ते गेले परत माघारी, आणि एकनाथ महाराजांना सवय होती गोळ खायची. त्यांनी 8 दिवस ते गोळ खायचे त्यांनी बंद केलं. काय केलं? ती सवय त्यांनी गुळच खाणं बंद केलं कायमच.
8 दिवसामध्ये त्यांनी काय केली, सवय लावून घेतली गुळ खायची, बंद करायची, आणि पुढे त्यांनी गुळच खाल्ला नाही. आणि मग ते आलं, मग त्याला सांगितलं अरे गुळ खाणं चांगलं नाही. काय केलं नाही, चांगलं नाही, त्याने उष्णता वाढते, त्याने रोग होत्या, त्यामुळे गुळ खायचा नाही. म्हणजे स्वतः त्यांनी आधी आचरणामध्ये आणलं आणि मग सांगितलं. आपलं कसं आहे, आपण शास्त्र वाचतोय, सांगतोय, पाकिटे घेतोय, पैसे मस्त खिसत घालतोय, 4 चाकी गाड्यामध्ये फिरतोय, आईशर्मात राहतोय, बंगले बिंगले बांधतोय. आपलं काय, आपण कधी विचार केला आपलं काय ते? आपण सांगतोय लोकांना, लोक आपले ऐकत आहेत, लोकही ऐकून ऐकत नाहीत, आणि आपणही काय होतंय, आपणही वाचत नाहीत. शेवटी काय ते ना, ते आणि आपण सारखेच. काय फरक राहिला सांगा बरं त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये? तेही मरमर कष्ट करतात, पैसा कमावतात, आणि काय करतात, चुकीच्या मार्गाने घालवतात. आपणही काय करतोय, शास्त्राचा अभ्यास करतोय, चिंतन करतोय, रात्रंदिवस ध्यानधारणा करतोय, सगळं करतोय. कशासाठी करतोय सगळं? आपल्या कल्याण होण्यासाठी. पण आपण त्याच्या कळत न कळत आपल्याकडून सगळं सुटून जातं. याचा आपण अभ्यास करतो आणि बाहेर समाजामध्ये विकतो आपण ते सगळं. आपण जे अभ्यास केलाय ना, हा केलेला अभ्यास आपण सगळा विकतो समाजामध्ये जाऊन. आपल्या परत काय पडणार आहे? काहीच पडणार नाही आपल्या सुद्धा. म्हणून काय सांगतात समजणारा, काय सांगते त्यामुळेच, म्हणजे त्याला अजून खरं कळलेलंच नाही काय आहे ती जीवाला. येद घ्राण भक्षो विहिता सुरायास्ततः पशोरालाभन हिंसा एव व्यवाय प्रजाया न रस्ता इम विशुद्ध न विदुः सो धर्म मम. श्लोक क्रमांक 13. कारण अर्थ बघा. श्लोक. कारण वेदांना मद्याचा वासच घेणे विहित आहे, प्राशन विहित नाही, पशुचे आलभन विहित आहे, हिंसा नाही, प्रजा उत्पन्न करण्यासाठी श्रीसंग विहित आहे, उत्कट देहा सुखासाठी नाही, हे स्वधर्माचे रहस्य हे लोक जाणत नाहीत. लोकांना हे माहीतच नाही. बरं जरी माहित असलं ना, ते विसरून गेलेत, मुद्दाम विसरून गेलेत. का? कारण मन ऐकत नाही. काय होत नाही, मन ऐकत नाही, मनाला त्याचा लोभ लागलेला आहे, मनाला वाटतं ती मिळावा सतत जास्त प्रमाणात मिळावा, कधी संपूच नाही असं त्या मनाला वाटतंय. म्हणून जाणून बुजून विसरून गेले. ज्यांना माहिती ते काय केलं, त्यांनी जाणून बुजून विसरून गेलेत. वेदविहित कर्माचरण ते सर्वथा नव्हे पतन, जेथे चुके वेदविधान तेथे पावे पतन सज्ञान. बघा, म्हणजे वेदविहित कर्म केले तर आधापात केव्हाही होणार नाही. म्हणजे काय सांगितलंय, कर्म जन्माला आलं म्हणजे त्याला कर्म करणं भागचे, करावाच लागेल त्याला कर्मातून सुट्टी नाही. बरोबर का नाही? त्याला कर्म करावंच लागेल. पण करायचं ना कर्म, त्यासाठी शास्त्राने नियम घालून दिले. त्या नियमाचं केले तुम्ही, कर्म केले तर त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे काय होणार नाही, तुम्ही ते केलेल्या कर्माचं बीज तयार होणार नाही, आणि बीज नाही तयार झालं की ती परत उगवणार नाही. का नाही? पण जेथे वेदांच्या आज्ञेचा अर्थ चुकीचा लावतात. बघा, वेदाला एक सांगायचंय आणि ह्याने काय करायचंय नाही. वेदाने सांगितलं काय, फक्त एक संतान होईपर्यंत श्रीसंभोग करायचा पत्नी बरोबर. वेदाने सांगितलंय. वेदाने काय सांगितलंय, मद्याचा फक्त वास घ्यायचा, वास. वेदांताने काय सांगितलंय, ते जे मास आहे, मास फक्त कणभर फक्त तोंडात घालायचं, फक्त चव घ्यायची त्याची, आणि ती पण एकदाच, परत नाही. त्यासाठी पण अनेक प्रयत्न येतं, यज्ञ करायचा, काय करायचं, कसं करायचं, अनेक येतं. यज्ञ कसा असावा, त्याच्या अनेक, म्हणजे एवढं कठीण येते की घाई सामान्य जीव करू शकत नाहीत. एवढं कठीण करून ठेवलेलं आहे. आणि हे सगळं जर त्या पद्धतीने जर केलं तरच तुम्हाला त्याचं काय होतंय, तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही. तुम्हाला त्याचं काय होत नाही, फळ मिळत म्हणजे त्याचं फळ तयार होत नाही, कर्माचं जे हे काय बीज तयार होत नाही ते पुढं. ते पण त्यांचा हेतू काय, हळूहळू त्याची ती इच्छाही संपून जावा, हळूहळू काय व्हावा, त्याची इच्छाही संपून जावा. उदाहरण तुम्हाला मी सांगतो, एखादी गोष्ट समज सरकारने कायदा काढला नवीन एक आता, आणि त्या कायद्यामध्ये त्याने एवढे नियम, किचकट नियम टाकलेत की सामान्य जीव काय म्हणतोय, जाऊ दे ना, कोणी बसलं त्याच्या मागे एवढं पळत म्हणजे किचकट एवढं सगळं, त्यापेक्षा नकोच ना ती आपल्याला, ती योजनाच नको आपल्याला. का म्हणजे हे कागद गोळा करा, ते कागद गोळा करा, तो कागद गोळा करा, अहो हे काम सोडून तिकडे पळावं लागतं काम, कागद गोळा करायला. बरं तेवढं करून योजना आपल्याला मिळती नाही मिळती, त्यापेक्षा जाऊ दे, मरू दे ना, तिकडे पाहिलंच नको. का? किचकट केलेलं आहे, त्यामुळे त्याचा नाद सोडून दिला. तसं वेदांताने काय केलं, किचकट केलंय सगळं. तुम्हाला त्याची इच्छा होती ना, मग एवढं किचकट करून ठेवलंय की त्याला त्यांनी त्याची परत इच्छाच झाली पाहिजे आपण बघावं म्हणून. येते लक्षात मी काय म्हणतोय ते? पण हे काय करतात, हे ते पाहत नाही, नेमकं त्यांना काय सांग ते पाहत नाही. त्यांनी काय करायचं, आपल्या मनाला त्याची आवड आहे ना, मग त्याचा अर्थ बदलून घेतला त्यांनी.
म्हणजे नामचिंतन करा म्हणले, काय नाही बाकीचे बिंदास चालू द्या. हा, मग तिथे वेद जाणणारेही पतन पावतात बघा. म्हणजे ज्यांनी वेदाचा अभ्यास केला ना त्यांचंही पतन होतंय. वेदीच्या अर्थवादा सरिसा म्हणे बांधुनी भोगाशा, यज्ञे मिशे पशुहिंसा भोगलिप्सा करू धावते. ते वेदातील सवलत देण्याची मनोभूमिका विसरून मनात भोग लालसा धरून पशूंची हिंसा करतात. बघा असे जे लोक आहेत ना काय करतात, स्वतःचं पतन करून घेतात. वेदांचा अभ्यास जरी असला, वेद जाणत जरी असले त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. वेदातील सवलत देण्याची जी मनोभूमिका येतात ते विसरून मनात भोग लालसा करून पशूंची हिंसा करतात. काय कशामध्ये, फक्त मनाला त्याची लालसा लागलेली म्हणून ते जे शास्त्र सांगितलंय ना ते विसरून जायचं. आता कोणी पण म्हणते आता काव राहिले पहिल्यासारखं, आता काळ बदलला आहे, आता जग कुठे चाललंय सगळं. झालं ना, मग एवढं बोललं म्हणजे झालं का? परत कशाला कोण त्याचा विचार करतोय? आणि त्याचं काय होतं, कोण विचार करतोय? आणि जो सांगत होतो ते पण सांगत नाही पुढचं एवढं बोललं म्हणल्यावर. बरोबर बरोबर म्हणतोय मी. वेद बोलिले आलभन त्या नाव म्हणती पशु हनन, हे सकाम मानिती विधान निष्काम हनन कदा न घडे. वेदाने आलभन सांगितले आहे. काय सांगितलंय? आलभन म्हणजे त्यालाच हे हनन समजतात. बघा काय सांगितलं, आलभन म्हणजे वेद हनन करायला सांगतो असे विधान सकाम पुरुषच करतात. पण त्यांची जीभ चटवलेली आहे त्यामुळे ते पशुहिंसा करीत नाही. काय जीभ चटवलेली नाही, ज्यांची जीभ चटवलेली नाही म्हणजे काय, की ज्याला बाबा ते विषय नको वाटतात ना बघायला ते मात्र हिंसा करत नाहीत. पण ज्याला त्याची जमत नाही ना तो काय करतोय, 2-4 दिवस गेले की चाललाच गडी, 4 दिवस गेले की चाललाच. अहो यज्ञ बिन्य बाजूलाच राहिले सगळे. आता म्हणले काय म्हणले, आता म्हणले जागरण गोंधळ करायचं म्हणले, काय 20 बकऱ्याचं म्हणले आमचं जागरण गोंधळ म्हणले. हे म्हणले त्यांनी 10 बकऱ्याचं केलं ना, आपलं 20 बकऱ्याचं. मसोबाला आले तुमचे काय कोणती ती देवी, लक्ष्मी आईचा आखाडामध्ये म्हणले, आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी आईचं मुले आता देही आले, महिना आलाय म्हणले, आता मग कापा. अहो काय चाललंय काय हे सगळं, काय चाललंय हे सगळं? त्याचा जीव आहे का नाही सांगा बरं मला. तुम्ही बिंदा असलं की तुमच्या मनाला वाटलं की घेतलं की कापलं की चाललं, असं दुसरा जीव त्या देवाला कापलं म्हणजे देवाला काही समाधान वाटतं का? निष्कामाशे याग यजन स्वधर्मार्थ करावे यज्ञ, ते पशुचे आलभन सर्वता हनन करू नये. म्हणून यज्ञ करणे हा स्वधर्म आहे. यज्ञ करणं काय स्वतःचा आपला धर्म येतो. म्हणून निष्काम पुरुष यज्ञाचे आचरण करतात. म्हणजे निष्काम असतात ना, निष्काम म्हणजे ज्याला केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षा नाही त्याला निष्काम म्हणायचं. आणि असे जे पुरुष असतात ते काय करतात, निष्काम यज्ञाचे आचरण करतात. यज्ञ करतात पण निष्काम, काहीच अपेक्षा करत नाही. मला भोग भोगाव म्हणून अपेक्षा करत नाही, मला सुख मिळावं म्हणून अपेक्षा करीत नाही, माझा संसार चांगला व्हावा म्हणून अपेक्षा करीत नाही, कुठलीच अपेक्षा नाही. माझा उद्धार व्हावा ही त्याची अपेक्षा नसते. व त्या पशुला प्रतिकात्मक रीतीने देवाला अर्पण करतात. बघा काय करतात, प्रतिकात्मक रीतीने देवाला अर्पण करायचं. म्हणजे त्याला मारायला नाही सांगितलं, काय करायचं, ठार नाही त्याला मारायचं. निष्काम पुरुषाने यज्ञात हिंसा करू नये. बघा जे निष्काम पुरुष असतो ना त्याने सुद्धा काय करायची नाही, यज्ञामध्ये हिंसा करायची नाही. प्रतिकात्मक रीतीने म्हणजे काय करायचं, तो जर समज तुमचा आता बकराचं बलिदान करायला सांगितलं तुम्हाला, मग त्याच्या बदले काय करायचं, बकरा न बलिदान करता जे तुमचा कोळा आहे कोळा त्याच्या नावाने तो समजून त्याचं काय करायचं, बलिदान द्यायचं यज्ञामध्ये. पशु द्यायला सांगितलंय असं. तुमच्याकडे कोळा नाही, तुम्ही नारळाचं बलिदान द्या. आपण देवाला नारळ फोडतो म्हणजे काय करतो, सगळं ते बलिदान दिलंय आपण त्याच्या पुढं. नारळ म्हणजे काय, बलिदान येतो. किती लोकांना माहिती सांगा बरं, नारळ देवाला फोडतो म्हणजे आपण आपल्या देवाला बलिदान दिलंय. आपलं काय केलंय, आता भगवंता जसं हा नारळ फुटलं ना तसं हे सगळं फुटलं. आता तुझ्याशिवाय ह्याच्यामध्ये काही शिल्लक नाही. किती लोकांना माहिती सांगा बरं. मस्त की जायचं यात्रा आहे म्हणजे आमच्या गावची, म्हणजे ह्या देवाला एक, त्या देवाला एक, त्या देवाला. देवाची संख्या लागली 50 नारळ घेऊन आला, सोडून आणली 50 नारळ. पेड्याचं 10 किलो पेढे घेऊन आला. चला ह्या देवाला दोन पेढे, त्या देवाला 2 पेढे, ह्या देवा पुढे नारळ फोडायचा. आणि बाईने काय करायचं, तोपर्यंत भलं मोठे ही काय टोपलं भर नैवेद्य तयार करायची. म्हणजे हे देवाला 5, त्या देवाला 5, त्या देवाला 5. काय चाललंय काही आपलं सगळं. देव का उपाशी का, तो आपल्याला खायला तो का आपण त्याला खायला तो. चला विषय आपला लांबायला लागला. पशु करू नये हनन, देवते उद्देश अंग स्पर्शन,
या नाव बोले जे आलभन हे यज्ञाचे रण निष्काम. अहो तेथे पशुची हत्या करू नये असं सांगितलंय. काय सांगितलंय? यज्ञ करायचा आहे तुम्हाला, पशुचं बलिदान द्यायचं, म्हणजे पशुची हत्या नाही करायची. देवतेला म्हणजे त्या पशुला काय करायचं, फक्त त्याची पूजा करायची आणि त्याला सोडून द्यायचा. आणि त्याची ऐवजी नारळाची, कोळ्याची काय करायचं, तो यज्ञामध्ये अर्पण करायचा. देवतेला अर्पण करण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगाला स्पर्श करणे म्हणजेच आलबन होय. काय करायचं? फक्त स्पर्श करायचा. उदाहरणार्थ फक्त मनामध्ये विचार करायचं, काय आता हा पशु भगवंताला अर्पण करून टाकला, आता त्याचा आपला काही संबंध राहिला नाही, म्हणून असा प्रतिकात्मक म्हणजे त्या मनाने त्याला अर्पण केला. फक्त पशुला काही केला, स्पर्श केला आणि तो भगवंताला अर्पण यज्ञामध्ये अर्पण झाला. म्हणजे उचलून ते यज्ञ टाकायचं नाही आणि बाजला म्हणजे पण परत खायचा प्रसाद म्हणून. काय चाललंय हे सगळं का नाही? त्यालाच निष्काम यज्ञ म्हणतात. आणि असं केलं तरच काय तो निष्काम यज्ञ झाला. काय फक्त स्पर्श करायचा आणि भगवंताला अर्पण झालं म्हणून सोडून द्यायचा आणि पशु सोडून द्यायचा. परत त्याला मारायचं नाही, त्याला कापायचं नाही, त्याला जाळायचं नाही. याला म्हणायचं निष्काम यज्ञ. हरिश्चंद्राच्या यागी शूनशेप पशु प्रसंगी तेने घाव लागो निजितांगी वेदोक्त प्रयोगी यज्ञ सिद्ध केले. हरिश्चंद्राच्या यज्ञात शुनहाशेपाला पशु म्हणून नियुक्त केले होते. शुनहाशेपा म्हणजे शुनहाशेपाला पशु म्हणून नियुक्त केले होते, पण त्या यज्ञाची सिद्धी शुनहाशेपाला शस्त्राचा घाव न लागता केली गेली. बघा, शुनहाशेप म्हणजे कुठले तरी पशु असन का नाही, त्याची नियुक्ती केली होती. हरिश्चंद्राचा यज्ञ करायचा होता म्हणून. पण काय केलं, त्या पशुला शस्त्राचा घाव न लागताच काय केली, ते पशु सिद्ध करून टाकला. म्हणजे काय, ते भगवंताला प्राप्त झाला असे काय झालं ठरवून टाकलं. म्हणजे त्याला मारला का? नाही मारला. म्हणून वेदोक्त मंत्र भागार्थ देवा करवे करोनी समस्त आपण झाला निर्मुक्त हा ऋग्वेदार्थ ब्राह्मणी. वेदोक्त मंत्राने शुनहाशेपाने सर्व देवतांना त्यांचे भाग अर्पण करून तो स्वतः मुक्त झाला. हा वेदांचा अर्थ ऋग्वेद ब्राह्मणात आहे. बघा, म्हणजे ज्या हरिश्चंद्राने ज्या नियमाचं पालन केलं वेदांचा, तो वेद हा कशातला आहे? ऋग्वेद ब्राह्मणामधला आहे. म्हणजे ऋग्वेद मधला आहे तो. म्हणजे त्या वेदोक्त मंत्राने शुनहाशेपाना सर्व देवतांना त्याचे भाग अर्पण केले, स्वतः मुक्त झाला. आणि वेदांचा अर्थ ऋग्वेद ब्राह्मणात आहे. हा अर्थ, त्याचा अर्थ नेमकं काय ते त्या वेदामध्ये सांगितलेलं आहे. या परी पशुघात यज्ञ न लगे निश्चित तो हरिश्चंद्र यगार्थ पशुघात निवारी. ह्याप्रमाणे यज्ञात पशुघात करावा लागत नाही हा निर्णय निघतो. बघा, याच्यावरून काय होतं म्हणजे सिद्ध, यज्ञामध्ये पशुला मारावं लागत नाही, हे सर्वस्व काय झालं, फिक्स निश्चित झालं आता. म्हणून शुनहाशेपाने हरिश्चंद्राच्या यज्ञामध्ये पशुघात टाळला आहे. त्यांनी पशुचा घात केलेला नाही. ब्राह्मण काका कधीच पशु मारत नाही बरं का यज्ञामध्ये. दिसले तुम्हाला कधी मारताना? ज्याला खरोखर ज्ञान माहिती ना, तू कधीच नाही. ते कोहळा टाकणार यज्ञामध्ये किंवा मग नारळ टाकणार. प्रतिकात्मक म्हणजे पशुचा प्रतिकात्मक म्हणजे काय, नारळ किंवा फळ एखादं ती त्याच्यामध्ये टाकायचं पशु समजा. ते मीमांसकाचे मत देवत उद्देश जो पशुघात या नावालभन म्हणत स्वर्ग फलार्थ आवश्यक. मीमांसक असे म्हणतात की यज्ञात केलेल्या पशुघात यालाच आभन असे नाव आहे. बघा, आता हे जे मीमांसक आहे, मीमांसक काय शास्त्र आहे, मीमांसक नावाचं एक शास्त्र आहे. आणि हे शास्त्र काय म्हणतंय, यज्ञात केलेला जो पशुघात आहे यालाच आलबन असे नाव आहे व स्वर्ग सुखासाठी हिंसा आवश्यक आहे. आणि ते काय सांगतंय, म्हणजे तो पशु यज्ञामध्ये काय करायचा, मारायचा का नाही, त्याला दान यज्ञ टाकून द्यायचा. आणि ती हिंसा झाली की ती हिंसा स्वर्ग सुख जे मिळवायचं असेल ज्याला, त्याला ती काय हितकारक आहे, ती केलीच पाहिजे. हे कोण सांगते? मीमांसक शास्त्र सांगते. म्हणून त्याचं आपलं जमत नाही. वेदांची थोडं ती विरोधामध्ये. केवळ मांस भक्षणार्थ जे करती पशुघात हिंसा दोष तेथे प्राप्त ऐशे बोलती मीमांसक. बघा, यज्ञ न करता केवळ मांस खाण्यासाठी जे प्राण्यांना मारतात त्यांनाच हिंसा दोष लागतो. मीमांसकांचं म्हणणं काय, यज्ञ करायचा नाही पण मात्र खायचं म्हणून पक्षी काय करायचा, पशु कापायचा, ते मात्र हिंसा आहे. यज्ञ करत असताना यज्ञामध्ये जे पशुचं दान दिलं जातं, पशुला जे मारलं जातं त्यांनी हिंसा होत नाही असं त्यांचं मत आहे. कोणाचं? मीमांसकाचं. देवत उद्देश पशुचा घात तेने स्वर्ग भोग होय प्राप्त तोही भोग शया जात तेने हिंसा प्राप्त याज्ञिका. पण देवतांसाठी का होईना
प्रत्यक्ष पशुचा घात केला तर मिळणारे स्वर्ग सुखही कायम नसते. बघा, ठीक आहे, त्यांचं जर मतगड आहे, पण आपण खरं धरलं कोणाचं, मीमांसक शास्त्रांचं. देवतांचे म्हणजे सुखासाठी, स्वर्गामध्ये जाण्यासाठी, सुख मिळण्यासाठी आपण पशुचा घात जरी केला, पुण्य वाढवलं आणि स्वर्ग सुख जर मिळलंच, आपल्याला मिळणार तर नाहीच पण मिळलंच बरं का, गडीबत त्यांचं आपण मत खरं धरलं, तर यज्ञ करता आला हिंसाचे दोष मात्र कायम लागतो. पण ज्याने यज्ञ केलेला असताना त्याच्याकडे जी हिंसा होती ना, त्याचा दोष मात्र त्याला लागला. बरं, दोष त्याला लागलाच, पण स्वर्गामध्ये गेलाय, स्वर्गाचं सुख आहे त्याला कायमचं आहे का? पण त्याला यावंच लागते मृत्यू लोकांमध्ये मरायला. आणि मृत्यू लोकांमध्ये आल्यावर मी तर काय सुख आहे का? इथं बसतो मग रडतो काय, हसतो काय, उड्या काय आणतो आणि पळतो काय. याग करिता स्तोत्रामणी पुरोडाश घ्यावा अवघ्राणी, परिप्रवर्तावे सुरापानी, हे वेदविधानी असेना. स्तोत्रामणी यज्ञातही पुरोडाशाचा वास घ्यावा असे विधान केले आहे. बघा, स्तोत्रामणी यज्ञामध्ये पण काय सांगितलंय, म्हणजे समज आता तुमचं मद्य असेल, हे करायचंय ना, तर त्याचा फक्त प्यायचं नाही, फक्त वास घ्यायला सांगितलं. वास, मद्यपान करावे अशा ठिकाणी विधान नाही. म्हणजे दारू प्यावा आपण असं विधान नाही, तिथं फक्त वास घ्यायचा आहे. आता नुसतं वासाव किती लोक राहते ना बरं. काय केलं तर रोज लागते 200 ग्रॅम 100 ग्रॅम, तर त्यांचं कामच होत नाही. आणि तो यज्ञ करून त्यांनी यज्ञ करून वास घ्यायला सांगितलंय. यज्ञ न करता वास सुद्धा घ्यायचा नाही. ये वजे ते पशु हनन, ते कर्म सदोष पूर्ण, या लागे ते अधपतन बोलिले जाण यज्ञिकांशी. त्याचप्रमाणे यज्ञिकांच्या हातून यज्ञ कर्मात जर पशुहिंसा झाली तर ते कर्म वेदांनी सदोष मानले आहे व ते अधापाताच कारण होते. बघा काय सांगितलंय, त्याचप्रमाणे यज्ञिकांच्या हातातून म्हणजे यज्ञ करणाऱ्या बरं का, त्यांच्या हातामधून जर यज्ञ कर्मात जर पशुहिंसा झाली, म्हणजे ज्यांनी यज्ञाचं आयोजन केलंय, जो यज्ञ करतोय, यांच्याकडनं जर यज्ञामध्ये पशुची हिंसा झाली तर ते कर्म वेदांनी सदोष मानले आहे. कसं मानलं आहे? सदोष. सदोष म्हणजे दोष, त्याची म्हणजे दोष येत असं सांगितलंय व ते अधापातास कारण आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार, त्याचा यज्ञ करणाराचा आणि यज्ञ करून देणाराचा दोघांचाही त्याच्यामध्ये अधपात. काय हे वेदांतांचं म्हणणं आहे. म्हणून वेद विहिले पाणी ग्रहण, जे प्रजार्थ सोदार गमन, परी रथ्यर्थ नित्य मैथुन, हे वेदाज्ञ जाण असे ना. म्हणून वेदाने विवाहाचे विधान केले आहे. म्हणून वेदाने काय केलेलं आहे, एखाद्या स्त्रीवर काय करावा, कन्येबरोबर विवाह करावा आणि त्यातही वंश सातत्य राहावे यासाठी प्रजा उत्पन्न व्हावी, म्हणून विशिष्ट मर्यादित स्त्रीसंग करावा. आणि काय करावा, प्रजाचं हे प्रजा तयार निर्माण होणे ना, त्यासाठी त्यांनी काय करावा, तेवढ्या जोपर्यंत वंश मिळत नाही आपल्याला, वंशाचं सातत्य म्हणजे काय, आपलं कुळ चालत राहावा, म्हणून मुलं जन्माला येण्यासाठी तेवढं फक्त काय करावं, त्यांनी तो भोग भोगावा आणि पण मर्यादेमध्ये, विशिष्ट मर्यादेमध्ये ते पण तर संघ करावा असं त्या शास्त्राने विधान केलं आहे वेदांतांनी. म्हणून मन मानेल तितक्या नित्य श्रीसंग करावा अशी आज्ञा वेदांताची नाही. मनाला वाटेल तवा, मनाला पाहिजे तसं अजिबात वेदांताची तशी आज्ञा नाही. मुलं झाले की संपलं. पुढे असं सांगितलेलं बघा बरं का, भागवतामध्येच पुढे आलंय, एकदा मुलं झाली ना परत पत्नीला सुद्धा आपली आई मानायची. पुढे चालले, भागवतामध्ये झालेलं आहे पुढे. तिच्याकडं त्या दृष्टीने परत बघायचं नाही, भोगाच्या दृष्टीने परत पाहायचं नाही पत्नीकडचं. मध्य मास मैथुन प्रसंग, स्वइच्छा न करावाया भोग, वेदे धोतीला विवाह याग, भोगी त्याग नियमार्थ. म्हणून अर्थात मास, मद्यसेवन व स्त्रीसंग स्वेच्छेने करू नये हाच नियम फक्त वेदाने सांगितलेला आहे. म्हणजे मनाला येईन तसं, मनाला पाहिजे तसं करू नये. त्यागमय भोग घडावा, म्हणजे कसं, त्याग घडला पाहिजे. त्याग काय घडला पाहिजे, त्याग घडला पाहिजे. म्हणून त्याने असं अवघड असं किचकट करून ठेवलंय का, की त्याच्यापासून जीव हळूहळू लांब जावा म्हणून, नको वाटतं त्याला म्हणून. पण त्यासाठी यज्ञ आणि विवाह यांच्या माध्यमातून वेदाने सांगितलं आहे. म्हणून यज्ञ करायचा आहे, विवाह करायचा आहे, एवढ्या आटी त्यांनी जास्त गाठी घालून ठेवले वेदाने त्यांनी. म्हणजे त्याचा विवाह होत नाही, त्याचं किती चांगले सांगा बरं, त्याचं किती सोपं आहे परमार्थ करायला, त्यांनी करावा का नाही. पण तो काय करतोय, इकडे बघ तिकडे बघ, 2 पोरांची आई असेल, 4 पोरांची आई असेल तरीच लग्न करतोय, 4ही पोरं सांभाळतोय, मग करतोयच. नेनोनी ऐसे अशुद्ध कर्मा, या गमेशे अधर्मा,
प्रवर्तोनी काम्य कर्मा भोग संभ्रम भोगी ते मूर्ख. पण मूर्ख भोग लोलूप जे लोक शुद्ध कर्म काय ते न जाणता यज्ञाच्या निमित्ताने अधर्म करावास उद्युक्त होतात आणि त्यांची वाईट फळे त्यांना मात्र बघावं लागतात. मग म्हणतात आम्ही असं काय पाप केलं होतं मागल्या जन्मी, काय माहिती, आमच्या आयुष्याला सतत दुःखच आहे, असे परत रडत बसतात. मग हा पण करत असताना भोग म्हणजे भोग भोगण्यासाठी काय करतात, ते शुद्ध कर्म करायचा प्रयत्न करतात, पण त्यांच्याकडे ते शुद्ध न होता त्यांना ते पूर्णपणे समजून न घेतल्यामुळं त्यांनी काय त्याच्या काय झाला, अधर्म झाला. आणि काय होतं शेवटी त्या अधर्माचं फळ काय असतं, दुःख. ते मात्र बघायला त्यांना बघावाच लागत. म्हणून हे संसारातले सगळे जीव काय करतात, दुःख भोगत बसलेत का, तर त्यांना योग्य नियम त्यांना माहित नाही. भोगायचा पण कसा भोगायचा, कर्म करायचं पण कसं करायचं, हा हे शास्त्राचे नियम त्यांना माहित नाही. आणि सांगणारे पण असतात द्या लय थोडी लोक येतं सांगणारी, आणि जे आहेत त्यांचं कोणाला ऐकायला त्यांना वेळ नाही. काय आपण आता इथं थांबू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम